आमच्या सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा आजचा दिवस आहे की शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये, त्याचबरोबर फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, सावित्रीबाईंच्या महाराष्ट्रामध्ये आज सर्वांना आनंद असा झाला आहे की ज्याची वाट आम्ही वर्षानुवर्ष बघत होतो। विधिमंडळामध्ये अनेक वेळा ह्याच्यावरती चर्चा घडवून आणली, परंतु मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत नव्हता। पण देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्र राज्याच्या आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला। ह्याबद्दल आम्ही मोदी साहेबांचं तर स्वागत करतोय, परंतु यासाठी प्रयत्न करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, त्याचप्रमाणे अजितदादा, आमच्या आशिष शेलारजी, सर्व आमचे नेते आणि आमच्या महायुतीच्या सर्व नेत्यांचं मी अभिनंदन करते। आणि खास करून केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी जो एकमुखाने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी मान्यता दिली, त्याबद्दल सर्व केंद्राच्या मंत्रिमंडळाचे आणि केंद्र सरकारचे मनपूर्वक आभार मानते। धन्यवाद। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अशा प्रकारचा निर्णय आला, त्याच्याबद्दल हिंदूंच्या राज्यामध्ये नवरात्रीला महत्त्व आहे आणि हिंदुत्वाच्या ह्याच्यावर राज्य करणारे मोदी साहेब ह्यांनी सुद्धा पहिल्या नवरात्रच्या माळेला करून दाखवलं।